अभिलेस ऋषी चांगला फटका बाला मिळेल. फाईन लेगच्या दिशेला टोलावलेला फटका 4 धावसंख्येसाठी. पहिला चेंडू दामोते संघासाठी चांगल्या पद्धतीने टाकला होता नितीनने. तदनंतर नेरलपाडा टीमची धावसंख्या ओपन करत असताना ऋषी यावेळेस आपण पाहतो आजच्या दिवसातील पहिला व्हाईट बॉल. अंपायर सांगतात पहिली अतिरिक्त धावफलकावरती ऍड होईल. पहिलं षटक हाताळत असताना नितीनने केलेली ही पहिली अतिरिक्त धावफलक 5 या आकड्यावरती. यावेळेस चांगला टप्पा पाहायला मिळतोय. टप्पा आदल्यानंतर आतल्या दिशेने वळण घेणारा चेंडू सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. पुन्हा डॉट बॉलची सांगता पाहायला मिळेल. 3 चेंडूचा खेळ इथे समाप्त झालाय. 5 धावा धावफलकावरती आहेत. 5 षटकांचा सामना. पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी करतोय नितीन. ऋषी यावेळेस जागा बनवत खेळत होता. चांगला फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक धावत आहेत परंतु चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सीमारेषा पलीकडे जात असताना पाहायला मिळेल. सलामीला गेला ऋषी. जबाबदारी आहे नेरलपाडा टीमची त्याच्या खांद्यावर. आपण पाहाल तर दुसरा चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. 4 धावेने धावफलक पुढे सरसावत असताना 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 9 धावा धावफलकावरती. या षटकाचा विचार केला तर अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेस थोडस प्रेशर पाहायला मिळतं गोलंदाजावरती. या षटकातील दुसरी अवांतर धाव नितीन खर्च करत असताना पाहायला मिळेल. दुहेरी आकड्यामध्ये आपण पाहाल धावफलक 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळेल. यशस्वीरित्या 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. संयमाने यावेळेस क्रिकेट पाहायला मिळतं मैदानावरती. खराब चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाकडून केला जातोय. चांगल्या चेंडूवरती एकेरी दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न. या षटकातील आता शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. लास्ट बॉल यावेळेस अंपायर आमच्याकडे वळतात. व्हाईट बॉल. आणखी एक अतिरिक्त धाव खर्च करत असताना नितीन पाहायला मिळेल. यावेळेस आपण पाहतोय शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचेल षटक संपल्याचा. पहिल्या षटकांती धावफलक जाऊन पोहोचलं ते 13 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च करत असताना नितीनला आपण पाहिलं. चांगली सुरुवात यावेळेस नेरलपाडा टीम कडून केली आहे ऋषीने. त्याच्या बॅटमधून आपण 2 चौकार पाहिले. सलामीची जोडी मैदानामध्ये प्रॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पाहायला मिळेल. गावदेवी चषक कोल्हारे 2025 गावदेवी मित्रमंडळ कोल्हारे यांच्या वतीने आयोजित ही स्पर्धा आपण पाहू शकाल. 4 दिवसाची स्पर्धा. 4 दिवसामधील आजचा दुसरा दिवस. 4थ्या पर्वातील दुसऱ्या दिवसामध्ये आपण पदार्पण केलं. सुरुवात झाली आजच्या दिवसाला. आपण पाहू शकाल बिग फाईट मॅच.
दुसऱ्या ओव्हरमध्ये परेशला पाहू शकाल गोलंदाजी मार्कवरती. स्ट्रायकर एंडवरती आता हेमंत. यावेळेस सकू टप्प्याचा चेंडू डॉट बॉलने या दुसऱ्या ओव्हरची सुरुवात करत असताना यावेळेस पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. नितीन चेंडूपर्यंत पोहोचतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली आहे. एकच धावेवरती समाधान मानत असताना पाहायला मिळतील. सलामीला गेलेत हेमंत आणि ऋषी दोन्ही फलंदाज. जर का पाहिलं तर अगदी संयमानं क्रिकेट यावेळेस पाहायला मिळतोय. दोन चेंडूचा खेळ आपण पाहिला. परेशचा अद्यापर्यंत एक धाव खर्च करत असताना पाहायला मिळेल. 14व्या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलंय ते नेरलपाडा टीमचं. यावेळेस तिसऱ्या चेंडूवरती फटका डिपेक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक धावतात चेंडू मागे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळाला. 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट पाहायला मिळतील. चांगला फटका होता. कार्पेट लेवलने क्षेत्ररक्षकांनी देखील चांगला प्रयत्न केला. 2 धावा यावेळेस धावफलकावरती ऍड होत असताना जाऊन पोहोचलं धावफलक 16 आकड्यावरती. 16 धावा अद्यापर्यंत धावफलकावरती आहेत. उर्वरित अजूनही या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्ट्रायकरवरती ऋषीच्या बॅटमधून आपण अद्यापर्यंत 2 चौकार पाहिलेत. यावेळेस आपण पाहतोय चांगला टप्पा पाहायला मिळतोय. ऋषी थोडासा नाखुश असेल या चेंडूवरती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. अक्रॉस द लाईन खेळायचा होता पण तो टप्पा दिल्यानंतर आपण पाहाल तर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला. डॉट बॉल पाहायला मिळतोय. पाचवा चेंडू यावेळेस आपण पाहतोय. यष्टा उद्ध्वस्त करत असताना पहिला गडी वारत करत असताना पाहायला मिळेल परेश. बॅक टू द डगआउट ऋषी. वैयक्तिक 12 धावा कमवल्यानंतर आपण पाहतो बॅक टू द डगआउट ऋषी. वन डाऊनच्या भूमिकेत अक्षय पोहोचलेत. अद्यापर्यंत धावफलक 16 आकड्यावरती पाहायला मिळेल. परेशच्या गोलंदाजीमध्ये आलेली ही मौल्यवान विकेट. आता इथून या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. अक्षयच्या वाट्याला तो शेवटचा चेंडू. या शेवटच्या चेंडूवरती कितपत चांगला प्रयत्न पाहायला मिळेल अक्षयचा याकडेच सर्व प्रेक्षकांच्या नजरा. सेकंड ओव्हर मध्ये लास्ट बॉल तयार होत आहेत परेश. लास्ट बॉल आपण पाहतो खोलवर टप्प्याचा चेंडू. समोरच्या दिशेला फटका. क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफला. एक धाव कंप्लीट. एका धावेनं या दुसऱ्या षटकाची समाप्ती पाहायला मिळेल. धावफलक 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 17 धावा अद्यापर्यंत धावफलकावरती आहेत. उर्वरित अजूनही फर्स्ट इनिंग मधील 3 षटकांचा खेळ बाकी आहे. कालचा दिवस आपण पाहिला. कालच्या दिवसामध्ये शेवटचा सामना पोशीर विपक्ष खांडस या 2 संघादरम्यान वीक फाईट पाहायला मिळाली. या स्पर्धेमध्ये जागा बनवली खांडस टीमने. तदनंतर आपण आजचा दिवस पाहू शकाल. पहिली मॅच चांगली मॅच आपल्या भेटीला. दामोते विपक्ष नेरलपाडा या 2 संघादरम्यान फाईट पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ इथपर्यंत संपलाय. 17 धावा धावफलकावरती. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. नाणेफेकीचा कौल जिंकला दामोते टीमने. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं नेरलपाडा टीमला. फाईट पाहायला मिळाली. 2 षटकांती 17 धावा धावफलकावरती. तिसऱ्या षटकासाठी पाहू शकाल गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार होत आहेत. कल्पेश गोलंदाजी मार्कवरती येतील. वन डाऊनच्या भूमिकेत गेलेत अक्षय. एक हादरा जरूर लागला असेल नेरलपाडा टीमला.
यावेळेस कल्पेच्या पहिल्या चेंडूवरती फटका बाला मिळाला. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक सीमारेषा लगत पकडतील चांगला झेल. हद्रा क्रमांक दुसरा नेरलपाडा टीमला वन डाऊनच्या भूमिकेत गेलेला अक्षय बॅक टू द डगआउट. धामोते टीमचा विचार केला तर कल्पेश हा अष्टपैलू कामगिरी करणारा खेळाडू धामोते टीमसाठी सातत्यानं चांगली कामगिरी करतो. यावेळेस देखील संधी मिळाली तिसऱ्या षटकासाठी. पहिल्याच चेंडूवरती एक फसवा चेंडू टाकला. अक्षयची थोडी ताकद कमी पडली. सीमारेषा लगत आपण झेल पाहिली. अक्षय बॅक टू द डगआउट झालेत. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना पाहायला मिळतील राज. तिसऱ्या षटकाची चांगली सुरुवात पाहायला मिळते कल्पेशच्या माध्यमातून. सेकंड बॅक थ्रो पाहिला आपण. अक्षय बॅक टू द डगआउट झालेत. सलामीला गेलेला हेमंत नॉन स्ट्रायकर एंडवरती या स्ट्रायकर एंडवरती जाऊन पोहोचतील राज. नवीन गेलेला फलंदाज एक विकेट कमावल्यानंतर पुन्हा तयार होत असताना कल्पेश. यावेळेस कार्पेट लेवलने फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट केली आहे. थांबवलं हेमंतने. एकच धावेवरती समाधान मानत असताना पाहायला मिळेल. स्वतःकडे स्ट्राईक ठेवली हेमंतने. यावेळेस आता संधी हेमंतच्या वाट्याला आली आहे. धावफलक पाहिलं तर 18 या आकड्यावरती पाहायला मिळतंय. यावेळेस हेमंतच्या बॅट मधून लॉंग ऑनला भरपूर उंचावरती आणि भरपूर दूर दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. षटकारासाठी 6 धावसंख्येसाठी चेंडूला रवाना केलं. 6 धावा पाहायला मिळतात. यावेळेस ज्या फटक्याची आतुरता होती नेरलपाडा टीमला तो फटका आता हेमंतच्या बॅटमधून आलाय. सलामीला गेलाय. जबाबदारी नेरलपाडा टीमची. ती जबाबदारी आता यशस्वीरित्या कामगिरी करत असताना पाहायला मिळेल हेमंत. 6 धावा 6 धावेने धावफलक उंचावत असताना 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. चांगली धावसंख्या पाहायला मिळते. कल्पेशने सुरुवात खूप छान केली होती. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली अक्षयची. तदनंतर दुसऱ्या चेंडूवरती एक धाव आली. तदनंतर तिसऱ्या चेंडूवरती मोठा फटका पाहायला मिळतोय. 6 धावा. आता धावसंख्या जमवायला सुरुवात झाली आहे. नेरलपाडा टीमचा फलंदाज आपण पाहू शकाल स्ट्रायकर एंडवरती हेमंत हा देखील अष्टपैलू कामगिरी करणारा चांगला खेळाडू आहे. चौथ्या चेंडूवरती पुन्हा फटका फसला आहे. क्षेत्ररक्षक धावतायत. अंदाज बांधतायत परंतु क्षेत्ररक्षकाच्या अंदाजाच्या पलीकडे जाऊन चेंडू बदलला. जेलबादची संधी होती. संधी गमावली. आपण पाहू शकाल हेमंतला मिळालेले जीवदान कितपत मागात ठरणार. 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट पाहायला मिळाल्या. यावेळेस कार्पेट लेवलने फटका संयमानं हेमंत यावेळेस आपण पाहतोय क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळेल. सलामीला गेलाय. जबाबदारी आहे. थोडं थांबून खेळण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 27 धावा धावफलकावरती अद्यापपर्यंत नेरलपाडा टीमच्या पाहायला मिळतील. यावेळेस राज थोडीशी जागा बनवत खेळत होता परंतु डॉट बॉल पाहायला मिळेल. डॉट बॉलने या षटकाची समाप्ती पाहायला मिळेल. 27 या आकड्यावरती धावफलक पाहायला मिळेल आपल्याला नेरलपाडा टीमचं.
षटकांची समाप्ती आपण पाहू शकाल. 27 आकडा धावफलकावरती. केटीसीची टीम लाईव्ह थेट प्रेक्षेपण पाहू शकाल. चांगली कामगिरी, आजचा दुसरा दिवस, त्यांची देखील चांगली साथ या स्पर्धेला लाभती आहे. लाईव्ह टेलिकास्ट पाहू शकाल. केटीसीची टीम खूप चांगली कामगिरी. यावेळेस आपण मॅचचा विचार केला तर 27 धावा धावफलकावरती. सलामीला गेलेला फलंदाज ऑन स्ट्राईक हेमंत. परेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती येत असताना पहिल्या चेंडूवरती एक धाव पाहायला मिळेल. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू बाला मिळतोय. ब्रह्मास्त्र वापरलं जात आहे क्रिकेटचं. यॉर्कर पद्धतीचा चेंडू बाला मिळाला. डॉट बॉल जकडून ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय नेरलपाडा टीमच्या फलंदाजांना. कमीत कमी धावसंख्येवरती थांबवण्याचा प्रयत्न गोलंदाजाकडून पाहायला मिळेल. परेश खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिली गोल्डन विकेट या टीमची कमावली परेशने. तदनंतर आता या षटकामध्ये देखील चांगली कामगिरी अद्यापपर्यंत. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. डिपेक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक धावतायत. भरपूर प्रयत्न करतील परंतु चेंडू सीमारेषा पलीकडे जात असताना पाहायला मिळेल. 4 धावा अर्जित करत असताना पाहायला मिळतील. 4 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय ते 32 या आकड्यावरती. यावेळेस पुन्हा फटका दर्जेदार पाहायला मिळतो. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट केली आहे. एकच धावेवरती हेमंतने थांबवलं राजला. यावेळेस चांगला फटका पुन्हा पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. एक धाव कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न डेंजर झोन कडे राज. तिसरी धाव देखील पाहायला मिळाली. फेकी चांगली झाली होती परंतु बॅकअपला कुठलाही फिल्डर नव्हता. फायदा उचलला. दुहेरी धावेचं रूपांतर 3 धावांमध्ये करत असताना 3 धावेने धावफलक जाईल ते 36 या आकड्यावरती. 36 रन ऑफ द स्कोर बोर्ड पाहू शकाल. चांगली धावसंख्या अद्यापपर्यंत पाहायला मिळते. उर्वरित आता या षटकातील लास्ट बॉलचा खेळ बाकी. लास्ट बॉल वरती अक्रॉस द लाईन खेळायचा होता परंतु बॅट अँड बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क झाला नाही. अंपायरचा आमच्यापर्यंत डिसिजन येतोय. या ओव्हरची समाप्ती होईल. 4 षटकांती धावफलक पाहायला गेलं 36 रन पाहायला मिळतील नेरलपाडा टीमचं. अद्यापपर्यंत चांगली धावसंख्या. गावदेवी चषक कोल्हारे 2025 पर्व चौथ्या पर्वातील आजचा दुसरा दिवस. पहिली मॅच आपण पाहतोय. फर्स्ट इनिंग मधील आता लास्ट ओव्हरचा खेळ बाकी आहे. त्यानंतर दुसरी मॅच भेटेला येईल. सर्वज्ञ 11 जय गावदेवी वाकस विपक्ष JK शेलू या संघादरम्यान पाहायला मिळेल बिग फाईट. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेच टॉसबॉक्स कडे या नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. फर्स्ट इनिंग मधील लास्ट ओव्हर साठी जयवंत आलेत.
हेमंतच्या बॅटमधून आडव्या बॅटला फटका पाहायला मिळेल. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट केली आहे. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याच्या नादामध्ये यावेळेस धावबादच्या स्वरूपात विकेट माघारी येत असताना पाहायला मिळेल. सलामीला गेला हेमंत स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन खेळत असताना पाहायला मिळेल. एक हादरा लागला गेला. हेमंत स्ट्रायकर वरती जयवंत चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना स्वतःकडे संधी घेतली हेमंतने, परंतु तदनंतर तितपत चांगली कामगिरी पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉल. यावेळेस पुन्हा अक्रॉस द लाईन खेळायचा होता, परंतु बॅट अँड बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नाहीये. एक चोरटी धाव निश्चित पाहायला मिळेल. चोरट्या धावेने धावफलक 38 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. फर्स्ट इनिंग मध्ये लास्ट 3 बॉलचा खेळ बाकी आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळतील. निलेश ऑन स्ट्राईक आहेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेस फटका दर्जेदार पाहायला मिळेल. भरपूर फायदा उचलत असताना पाहायला मिळतील फलंदाज निलेश. संधी मिळाली, संधीचं सोनं करत असताना चांगली धावस संख्या आता इथून पाहायला मिळते. 44 आकडा गाठलाय नेरलपाडा टीमने. सुरुवात जयवंतची पाहिली तर पहिल्या बॉलचा विचार केला तर एक धाव कमावत रनआउटची एक विकेट पाहिली. तदनंतर दुसरा चेंडू डॉट पाहायला मिळाला. तिसऱ्या चेंडूवरती एक धाव. चौथ्या चेंडूवरती आलेला षटकार आपण पाहू शकाल. 44 या आकड्यावरती नेऊन ठेवलंय या षटकाराने नेरलपाडा टीमला. उर्वरित अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. यावेळेस आपण पाहतोय खूप हुशारीनं गोलंदाजी करत असताना धावबादच्या स्वरूपात सलामीला गेलेला हेमंत माघारी येईल. कुठल्याही प्रकारची धाव या चेंडूवरती कमावता आली नाही. जयवंतचा विचार केला तर खूप हुशारीने गोलंदाजी करतोय. हलवार टप्प्यात सुरुवात चौकारानं 4 धावा धावफलकावरती. 4च्या मदतीने आता धावफलक जाऊन पोहोचलंय ते 16 या आकड्यावरती. 16 धावा धावफलकावरती. अजूनही गरज विजयासाठी 31 धावसंख्येची. चांगला फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहेत, भरपूर प्रयत्न करतात. चांगले एफर्ट्स पाहायला मिळाले, परंतु झेल सुटली आहे. जीवनदान नितीनला पाहायला मिळेल. 2 धाबा यशस्वीरित्या कंप्लीट करीत असताना 2 धाब्याने 18 आकडा धावफलकावरती. हेमंतच्या या ओव्हरचा विचार केला तर 6 धावा 2 चेंडूवरती खर्च करतोय. लॉलीपॉप चेंडू, ताकद कमी पडली आहे. आपण पाहतोय खरंच खूप चांगले एफर्ट्स. फर्स्ट अटेम्प्टला जेल सुटला होता. सेकंड अटेम्प्ट राजने केलं, चांगली जेल पकडली. इथून पहिला बॅक थ्रो लगावत असताना दामोते संघाला नितीन बॅक टू द डगआउट पाहायला मिळतील.
अजूनही विजयासाठी पाहायला गेलं तर 29 धावसंख्येची गरज आहे. या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. सलामीला गेलेला फलंदाज माघारी आलाय नितीन जयवंत. या बलेस पुन्हा संधी झेलची. यष्टीरक्षक अक्षय कुठल्याही प्रकारची चुकी न करता पकडतील. चांगला झेल. लगातार दुसरा हादरा लागला जाईल धामोते संघाला. बॅक टू द डगआउट बाला मिळतील. वन डाऊनच्या भूमिकेत गेले होते जयवंत. जलबादच्या स्वरूपात माघारी परततात. अठरा धावा धावफलकावरती आहेत. हेमंत थोडीशी सुरुवात खराब पाहायला मिळाली. चौकाराने केली होती. दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा आला. तदनंतरचे 2 गोल्डन चेंडू आपण पाहू शकाल. 2 चेंडूवरती 2 महत्वपूर्ण विकेट कमावत असताना हेमंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. धावफलक 18 या आकड्यावरती आहे. अजूनही उर्वरित 29 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी धामोते संघाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतील. कल्पेश ऑन स्ट्राईक पाहायला मिळतील. लास्ट बॉल वरती फटका आपण पाहतो. कार्पेट लेवलने यावेळेला डेंजर झोन. फर्स्ट आपण पाहतो हिट केला निलेशने. संधी हुकली. तदनंतर हेमंतच्या हातामध्ये संधी आली. दुसऱ्या वेळेस हिट करत असताना धावबादच्या स्वरूपात सलामीला गेलेला फलंदाज परेश माफ करा परेश बॅक टू द डगआउट होईल. तदनंतर सेकंड मॅच आपल्या भेटीला सर्वज्ञ 11 गावदेव वाकस विपक्ष JK शेलू या दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल हा लास्ट कॉल असेल. आपण लगेचच नाणेफेकीसाठी या नाहीतर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये हेमंतची आपण पाहू शकाल. जखडून ठेवले. 18 धावा धावफलकावरती. थांबले धावसंख्या 18 धावसंख्येवर. कल्पेच्या बॅट मधून डाऊन दी ग्राउंड दर्जेदार फटका पाहायला मिळेल. 6 धावा. चांगला फटका पाहायला मिळतोय कल्पेच्या बॅट मधून. उशिरा मैदानावरती गेलाय परंतु संघासाठी आता चांगली कामगिरी करत असताना 6 धावा 2 विकेट 3 विकेट गेले. तदनंतर या चेंडूवरती आलेला 6 धावा 6 धावेने धावफलक जाऊन पोहोचले ते 24 या आकड्यावरती. 24 धावा धावफलकावरती आहेत. उर्वरित अजूनही 23 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी धामोते संघाला. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. येणारे 18 चेंडू बनवायच्यात विजयासाठी. 23 धावा 18 चेंडू 23चं समीकरण मैदानामध्ये पाहू शकाल. दुसरं षटक हेमंतचं पाहिलं 12 धावा खर्च करत असताना पाहायला मिळाला. आता येणारे 18 चेंडू बनवायच्यात विजयासाठी 23 धावा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. यावेळेस पाहतोय चांगला फटका. क्षेत्ररक्षक धावतात. पायाने फील्ड करण्याचा प्रयत्न. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न पाहायला मिळेल. 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट करत असताना बंटी गोलंदाजी मार्क वरती थर्ड स्पेल मध्ये पाहू शकाल. बंटीला सुरुवात 2 धावेने करत असताना 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय ते 26 या आकड्यावरती. 26 धावा धावफलकावरती आहेत.
यावेळेस आडव्या बॅटनं फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार नाही. कल्पेश मैदानाच्या आतमध्ये अशा बऱ्याचशा मॅचेस फसलेल्या मॅचेस त्याने काढल्यात. स्वतःवरती आत्मविश्वास दाखवून आता यावेळेस नक्कीच फलंदाजी पाहायला मिळेल कल्पेशची. त्याच्या बॅटमधून एक आपण लॉंग षटकार पाहिला. त्यालाच संधी आता या तिसऱ्या चेंडूवरती बंटी पुन्हा तयार होतील. यावेळेस पुन्हा एकदा दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. मिड ऑफच्या डोक्यावरून खणखणीत षटकार. 6 धावा अर्जित करत असताना सातत्यानं फलंदाजी आपण कल्पेशची जर का पाहिली तर प्रेक्षकांना भुरळ पाडत असते आणि तीच फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये 2 षटकार त्याच्या बॅटमधून पाहिले. 6 धावा धावपलकावरती. धावपलक जाऊन पोहोचतोय ते 33 या आकड्यावरती. यावेळेस आणखी एक दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. षटकारांची आतिषबाजी करत असताना कल्पेश. दुसरा षटकार पाहायला मिळेल. आणखी एक षटकार त्याच्या बॅट मधून आपण पाहतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल दर्जेदार फलंदाजी कल्पेशची. ताकदीचा पूर्ण वापर करत असताना. तदनंतर आपण पाहतोय सेकंड मॅचचे कॅप्टन इथे उपस्थित झालेत. सर्वज्ञ 11 गावदेव वाकस, विपक्ष JK शेलू दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. लगेचच नाणेफेकी केली जाईल. अजूनही विजयासाठी 8 धावसंख्येची गरज आहे. थोडस मागडे षटक पाहायला मिळतं बंटीचं. 2 धाब्याने सुरुवात. दुसऱ्या चेंडूवरती 1. तदनंतरचे सलगचे 2 षटकार पाहू शकाल. चुकी 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 पाहायला मिळतीये. धावा कमी आहेत वाचवायच्यात, परंतु मिसफिल्डच्या या लॉंग स्टॉपला आलेल्या चौकाराने 4 धावा पाहायला मिळतील. बाईकच्या स्वरूपात आलेल्या 4 धावा. 4 धावे धावपलक पुढे सरसावत असताना जाऊन पोहोचले. विजयाच्या समीप पाहायला मिळेल टीम धामोते. 43. उर्वरित अजूनही 4 धावसंख्येची गरज आहे. यावेळेस हेलिकॉप्टर शॉट पाहायला मिळतोय. विजय संपादन करत असताना पाहायला मिळेल. पहिल्या मॅच मध्ये खूप चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली कल्पेशची. या षटकाराने विजय संपादन करतात टीम धामोते. खूप चांगला खेळ पहिल्या मॅच मध्ये पाहायला मिळाला. चांगली मॅच पाहायला मिळाली. बेस्ट ऑफ द लक. नेक्स्ट मॅच आता धामोते टीमला गोड गोड कौतुक असेल. नेरलपाडा टीम या स्पर्धे ठिकाणी आपण उपस्थित झालात. तदनंतर आपण पाहतो सेकंड मॅचचा इथे नाणेफेकीचा कौल झालाय. बाईकच्या पेट्रोलची चावी इथे सापडली आहे. कोणाची असेल तर त्यांनी इथे मुख्य व्यासपीठावरती येऊन घेऊन जा. नाणेफेकीचा कौल जिंकलाय सर्वज्ञ 11 गावदेव वाकस टीमने. कॅप्टन भगवान